जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं राम पाटील 800 मीटर ह्या युट्यूब चॅनलवरती। रील्सच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत ज्या गोष्टी पोहोचू शकत नाही त्या युट्यूबच्या माध्यमातून पूर्ण आणि डिटेल्समध्ये तुमच्यापर्यंत काही गोष्टी मला पोहोचवायच्या आहेत। त्यासाठी आपला युट्यूबचा हा पहिलाच व्हिडिओ आहे। जसं तुम्ही इंस्टाग्रामवर मला सपोर्ट केला, अपेक्षा आहे की युट्यूबमध्येही तसंच तुमचं प्रेम मला मिळेल। ग्रामीण भागातील जे आपले भाव आणि बहीण आहेत त्यांच्यासाठी हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न आहे की त्यांच्यापर्यंत भरतीची डिटेलमध्ये आणि योग्य प्रकारे माहिती पोहोचली जाईल। त्यामध्ये मी कव्हर करणार आहे ग्राउंड, लेखी परीक्षा, न्यूट्रिशन, कोणता डाएट घेतला पाहिजे, अशा संपूर्ण जे भरतीविषयक लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून सांगणार आहे। तर मित्रांनो, आपण वेळ न घालवता मेन मुद्द्यावर येऊ। जो मी 2 दिवसापूर्वी इंस्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड केला होता की इंडियन रेल्वेमध्ये ग्रुप डीच्या 32,000 प्लस जागा निघलेल्या आहेत। त्या व्हिडिओवर मला भरपूर विद्यार्थ्यांचे, मित्रांचे डीएम आले, कमेंट आले। पण आता कसं आहे, जे शेड्यूल माझं डेलीचं बिझी आहे त्यामध्ये मला प्रत्येकापर्यंत पोहोचणे शक्य होत नाही आहे। त्यासाठी युट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हाला त्या भरतीविषयी थोडी माहिती देणार आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण बघणार आहे की या भरतीला वॅकन्सी म्हणजे एकूण जागा किती आहेत। तर मित्रांनो, टोटल जागा 32,438 इतक्या जागा देण्यात आलेल्या आहेत। आणि असं पण समजलं जात आहे की या जागा वाढण्याची शक्यता आहे। जर जागा वाढून आल्या तर मी पुढील व्हिडिओमध्ये त्याची पूर्ण अपडेट तुम्हाला देत राहील। त्यानंतर आपण बघू शैक्षणिक पात्रता। तर बऱ्याचशा कॉमन मुलांचा हा प्रश्न आहे की शिक्षणाची पात्रता त्यांना समजलीच नाही। मी इंस्टाग्रामवर दिलेलं आहे की 10वी पास किंवा आयटीआय। तर मित्रांनो, 10वी पास किंवा आयटीआय असे 2 ऑप्शन आहेत। म्हणजे तुमची जर 10वी पास असाल तुम्ही किंवा तुमचा आयटीआय झाला असेल तर तुम्ही या भरतीसाठी फॉर्म अप्लाय करू शकता। त्यामध्ये काही जणांचे मेसेज किंवा डीएम आलेले आहेत की सर इंजिनिअरिंग झालेलं आहे, डिप्लोमा झालेला आहे, ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे, तर आम्ही फॉर्म भरू शकतो का। तर हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्यायला हवा की तुम्हाला 10वी पासवर या भरतीसाठी फॉर्म अप्लाय करण्याचे चान्सेस दिलेले आहेत। किंवा तुमचा जर आयटीआय कंप्लीट असेल तर तुम्ही या भरतीसाठी फॉर्म अप्लाय करू शकताय। तर यानंतर आपण बघू या भरतीसाठी लागणारी वयाची अट। तर 18 वर्ष ते 36 वर्ष इतकी या भरतीसाठी वयाची अट ठेवण्यात आलेली आहे। म्हणजे 1/1/2007 पूर्वी ज्यांचा जन्म झालेला आहे आणि ज्यांचं वय 36 वर्षापेक्षा जास्त नाही असा प्रत्येक कॅन्डिडेट या भरतीसाठी फॉर्म अप्लाय करू शकतो। त्यानंतर या वयोमर्यादेमध्ये ओबीसी कास्टसाठी 3 वर्षाची सूट देण्यात आली आहे। म्हणजे 36 + 3 म्हणजे 39 वर्षापर्यंत तुम्ही या भरतीसाठी फॉर्म अप्लाय करू शकता। आणि जे एससी आणि एसटी कास्ट या 2 कास्ट मधले असतील त्यांच्यासाठी 5 वर्षाची म्हणजे 36 + 5 असे टोटल 41 वर्षापर्यंत तुम्ही या भरतीसाठी फॉर्म अप्लाय करू शकता। तर यानंतर आपण बघणार आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन कशा पद्धतीने करायचे आहेत। आणि इंस्टाग्रामवर सगळ्यात जास्त प्रश्न या ऑनलाईन ऍप्लिकेशन बद्दलच मला आलेले आहेत की काही मुलं लिंक मागत आहेत की सर ऑनलाईन ऍप्लिकेशनची लिंक सेंड करा। एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जर तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करत असताना तुमच्याकडून काही चूक झाली, म्हणजे तुम्ही फॉर्म भरतेवेळी तुमच्या स्पेलिंग मिस्टेक झाली किंवा तुमची बर्थ डेट चुकली, अशी कोणत्याही प्रकारची चूक जरी झाली तरी ती करेक्शनसाठी एका चुकीमागे 250 रुपये हे तुमचे चार्जेस लागणार आहेत। त्यामुळे तुम्ही जास्त करून ऑनलाईन ऍप्लिकेशन स्वतः न करता जवळील सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करावं असं मला वाटते। त्यामुळे तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन हे जवळच्या कोणत्याही सायबर कॅफेमध्ये जाऊन करू शकताय। ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजे 23 जानेवारी 2025 पासून ऑनलाईन ऍप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे। आणि याचा लास्ट डेट म्हणजे शेवटचा दिनांक हा 22 फेब्रुवारी 2025 राहणार आहे। त्याच्यापूर्वी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे। तर मित्रांनो, जास्तीत जास्त ऑनलाईन ऍप्लिकेशन हे सुरुवातीच्या 2 आठवड्यामध्ये करून घ्या। नंतर कसं होईल, तुम्ही जर 22 फेब्रुवारी पर्यंत वाट बघत बसला किंवा लास्ट वीक मध्ये 2-4 दिवसामध्ये जर तुम्ही फॉर्म अप्लाय करायला गेला तर सर्व्हर हा डाऊन, शक्यतो म्हणजे 100% सर्व्हर डाऊन राहतोच। त्यामुळे तुम्ही जेवढ्या लवकर फॉर्म अप्लाय कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही फॉर्म भरतेवेळी जो मोबाईल नंबर आणि मेल आयडी देणार आहे तो शक्यतो चेंज करू नका जोपर्यंत संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत। तुम्हाला माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स वरून सांगतो मी की तुम्ही जो मोबाईल नंबर आणि मेल आयडी देणार आहे त्याचा आयडी आणि पासवर्ड हा शक्यतो लिहित चला, म्हणजे डायरीमध्ये नोट करत चला। त्यामध्ये कोणतीही भरती राहू दे, पोलीस भरती असू दे, आर्मी असू दे, एसएससी जीडी असू दे, रेल्वे भरती असू दे, कोणतीही भरती जरी राहिली तरी तुमच्याकडे तुमचा आयडी आणि पासवर्ड असणे अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे तुम्ही, मी सांगतो म्हणून हे नोट करूनच घ्या। यानंतर आपण बघणार आहे या भरतीसाठी जी एक्झाम आहे त्यासाठी लागणारा सिलेबस, म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रकारचा पेपर आणि कशा प्रकारे येणार आहे। त्यामध्ये सायन्स म्हणजे विज्ञानला 25 मार्क देण्यात आलेले आहेत, मॅथ्स म्हणजेच गणितसाठी पण 25 मार्कच देण्यात आलेले आहेत, रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्तेला एकूण 30 मार्क हा सगळ्यात जास्त मार्काचा विषय असणार आहे मित्रांनो। आणि राहिलेले जे 20 मार्क आहेत ते जीएस आणि करंट अफेअर्सवर राहणार आहे। असा एकूण 100 मार्काचा हा पेपर
राहणार आहे. तर मित्रांनो, काही जण म्हणत आहेत की तुम्ही बुक कोणते वापरायचे हे सांगा. तर मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन की जर तुमचं बेसिक चांगलं नसेल किंवा तुम्ही शून्यातून सुरुवात करत असाल तर तुम्ही कोणत्याही जवळचे क्लास जॉईन करा, जेणेकरून तुमचा जो बेस आहे अभ्यासातला तो परफेक्ट झाला पाहिजे आणि त्यानंतर मग तुम्ही कोणतेही बुक किंवा तुम्ही क्वेश्चन पेपर सेट हा यूज करू शकता. तर हा पहिलाच प्रयत्न आहे तुमच्यापर्यंत युट्यूबच्या माध्यमातून पोहोचण्याचा. त्यामुळे जर तुमच्या भावाकडून काही गडबड किंवा गोंधळ झाला असेल तर भावाला सांभाळून घ्या आणि अशाच प्रकारे नवनवीन भरतीच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून येणारे जे नवीन भरतीचे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचले जातील. तर मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, फिट राहा. जय हिंद.